नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव स्नेहल योगेश सिसोदे. मी प्रताप महाविद्यालयातील 11वी सायन्सची विद्यार्थिनी. सर, माझा तुम्हाला असलेला क्वेश्चन असा आहे की आपण मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना जाहीर केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. परंतु सर, यामध्ये तुम्ही वसतिगृह, खाण्याची सोय, क्लासेस हे तुम्ही मोफत केले आहे का हे अद्याप स्पष्ट नाही. कारण शिक्षण जरी मोफत झालं तरी सर मिडल क्लास फॅमिलीमधनं मुलांना माघार आधी घ्यावी लागते. तर मग ते वसतिगृह वगैरे या पैशांमुळेच त्यांना मागे राहावे लागतं. सर प्लीज तुम्ही याविषयी आम्हाला काही सांगा. त्यामध्ये आपण निर्णय घेतलेला आहे. ओबीसी मुली असतील, ओपन कॅटेगरीतल्या मुली असतील, मुलं असतील, ह्याच्यामध्ये दररोज त्यांना जर हॉस्टेल आमचं लेडीज किंवा जेंट्स कुठं अवेलेबल नसेल तर शहरी भागामध्ये त्यांना किती 60,000 रुपये आपण देतो ना, 60,000. हा, स्वार ती एक योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वार योजना म्हणून त्या योजनेचं नाव आहे. आणि जर त्यांच्या आई वडिलांची त्या शहरामध्ये त्या मुलीला ठेवण्याची ऐपत नसेल तर ते तेवढी आम्ही पैसे देतो सरकारकडनं. आणि जेवणाचे पण आता मला वाटतं पैसे वाढवलेले आहेत. आत्ताच मध्ये ह्या संदर्भातली माझ्याकडे फाईल आलेली होती आणि 2 का किती महिन्यापूर्वीच मी ह्याच्यामध्ये सगळ्या समाजातल्या मुला मुलींच्या करता जोपर्यंत हॉस्टेल बांधली जात नाही, जे हॉस्टेल बांधली गेलेले आहेत तिथं तर आम्ही त्या हॉस्टेलमध्ये त्यांना ऍडमिशन देतो. परंतु जर ती जास्तीची संख्या होत असेल तर त्यांना स्वारमध्ये आम्ही मदत करत असतो, राहण्याचे पैसे देत असतो, जेवणाचे पैसे देत असतो. धन्यवाद सर. धन्यवाद.